भारतीय जनता पार्टीचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करीत कारवाई करण्याची जोरदार मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे। बोंडे यांच्या विधानाची दखल घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आमदार यशोमतीताई ठाकूर, खासदार बळवंतजी वानखेडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलूभाऊ देशमुख, माजी मंत्री डॉक्टर सुनील देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, माजी महापौर विलास इंगोले, प्रवक्ते मिलिंद चिमोटे यांच्यासह जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात जाऊन आयुक्तांना गराडा घालत मागणी केली। जनसमर्थन न्यूज, अमरावती। अजिबात माझ्या एकही कार्यकर्त्याला थांबायचं नाही। आज पोलीसवाल्यांनी झोपले का सगळे? बसून जा खाली। जाणार आहे आम्ही, इथेच मरणार आहे होते सगळे, इथंच मरणार आहे सगळे उभे कार्यकर्ते। आम्ही मरणार इथे आहोत, या मातीत मरणार आहोत आम्ही। आम्हाला आमचा जिल्हा खराब झालेला, आम्हाला आमचा महाराष्ट्र खराब झालेला अजिबात चालणार नाही। दिवस शांततेत यायचं आपण। आणि हे पोलीस येताना आपल्याला म्हणतात थांबा साहेब आहे की नाही बघतो, आपल्याला दिसून राहिले साहेब। चिडचिड नाही होणार तर मग काय होणार? साहेब आमची विनंती आहे तुम्हाला, आमची विनंती आहे तुम्हाला, आम्हाला अजिबात दखल करणार नाही। निवेदन द्या, आम्ही इथं फक्त शांततेनं बसणार, आम्ही बसणार आहोत साहेब। आमच्या ऑफिसला झापलं तुम्ही असे पद्धत नाही करू शकत। हो म्हणजे आम्ही इकडे साहेब जम्मा जागरण, इकडे जम्मा जागरण त्यांनी व्हॉट ही सेड प्रेसच्या समोर काय बोलला तो खासदार ते पण आहे याच्यात लिहिलं आहे। आणि प्रेसच्या समोरच्या क्लिपिंग लागेल तर सगळ्या प्रेसच्या समोर आम्ही तुम्हाला ऐकून देतो तो काय बोलला। झालं काय? हे अजून कोणाला सही करायची आहे का?